नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती अभ्यासमालेमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण विभक्ती, कारकार्थ आणि उपपदार्थ याविषयी माहिती पाहणार आहोत। कारक कारक म्हणजे काय? वाक्यातील शब्दांचा वाक्यातील मुख्य शब्दाशी म्हणजे क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारक असे म्हणतात। आणि विभक्ती म्हणजे काय? तर शब्दांतील संबंध दाखवण्यासाठी शब्दांमध्ये जो बदल किंवा विकार होतो त्याला विभक्ती असे म्हणतात। विभक्ती प्रत्यय म्हणजे काय? तर शब्दाला झालेला विकार किंवा बदल ज्या अक्षरांनी दाखवला जातो त्यांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतात। आणि कारक म्हणजे काय? तर नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्या संबंधाला कारक अर्थ किंवा कारक विभक्ती असे म्हणतात। एकूण विभक्ती 8 आहेत, परंतु कारकार्थ हे 6 आहेत। दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला विभक्ती, त्यांचे एकवचनी प्रत्यय, अनेकवचनी प्रत्यय आणि कारकार्थ दिसून येईल। लक्षात ठेवा, नाम किंवा सर्वनामाला जोडलेल्या प्रत्ययावरून त्याची विभक्ती ठरते आणि ते नाम वाक्यात कोणते कार्य करते यावरून त्याचा कारकार्थ ठरतो। आता आपण विभक्तींचे कारकार्थ पाहूयात। पहिला कारकार्थ आहे कर्ता। जो क्रिया करतो तो कर्ता असतो। उदाहरणार्थ, रमेश पुस्तक वाचतो। या वाक्यामध्ये क्रिया करणारा रमेश आहे, म्हणून रमेश हा कर्ता आहे। साधारणतः कर्त्याची विभक्ती प्रथमा असते, म्हणून प्रथमेचा प्रमुख कार्यकर्ता कर्ता असतो। आपल्याला माहित आहे की प्रथमा विभक्तीमध्ये एकवचन व अनेकवचन दोन्हीमध्ये शब्दाला प्रत्यय येत नाहीत। दुसरा कारकार्थ आहे कर्म। ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असते। उदाहरण पाहूयात, रमेश अभ्यास करतो। या ठिकाणी अभ्यासावर क्रिया घडते, म्हणून या वाक्यामध्ये अभ्यास हे कर्म आहे। साधारणतः कर्माची विभक्ती द्वितीय असते, म्हणून द्वितीयचा प्रमुख कारकार्थ हा कर्म असतो। द्वितीयमध्ये एकवचनी प्रत्यय स, ला, ते आणि अनेकवचनी प्रत्यय स, ला, ना, ते हे येतात। तिसरा कारकार्थ आहे करण। करण म्हणजे साधन। उदाहरण पाहूयात, रमेश पेन्सिलने लिहितो। या वाक्यामध्ये पेन्सिल हे साधन आहे आणि पेन्सिलने या शब्दाची विभक्ती तृतीय आहे, म्हणून तृतीयेचा प्रमुख कारकार्थ करण आहे। तृतीयेचे एकवचनी प्रत्यय आहेत ने, ए, शी आणि अनेकवचनी प्रत्यय आहेत नी, शी, ई, ही। चौथा कारकार्थ आहे संप्रदान। संप्रदान म्हणजे दान किंवा भेट। हे दान किंवा भेट वस्तू रूपात असणं आवश्यक आहे। दान करण्याची क्रिया ज्याला उद्देशून केली जाते त्याला संप्रदान असे म्हणतात। उदाहरण बघा, रमेशने कुत्र्याला भाकरी ठेवली। या वाक्यामध्ये कुत्र्याला उद्देशून दान करण्याची क्रिया घडलेली आहे, म्हणून कुत्र्याला या शब्दाची विभक्ती आपण विचारात घेणार आहोत। त्याची विभक्ती आहे चतुर्थी, म्हणून चतुर्थीचा प्रमुख कारकार्थ आहे संप्रदान। चतुर्थीचे एकवचनी प्रत्यय असतात स, ला, ते आणि अनेकवचनी प्रत्यय असतात स, ला, ना, ते। पाचवा कारकार्थ आहे अपादान। अपादान म्हणजे दुरावा किंवा वियोग। क्रिया जेथून सुरू होते त्या स्थानापासून वस्तूचा किंवा व्यक्तीचा वियोग होतो, या वियोगास अपादान असे म्हणतात। उदाहरण बघा, रमेश गावाहून आला। या वाक्यात गाव हे स्थान आहे आणि या स्थानापासून व्यक्तीचा वियोग झालेला आहे, म्हणजेच ती व्यक्ती दूर गेलेली आहे। गावाहून या शब्दाची विभक्ती पंचमी आहे, म्हणून पंचमीचा प्रमुख कारकार्थ अपादान आहे।
पंचमीचे एकवचनी प्रत्यय असतात ऊन, हुन आणि अनेकवचनी प्रत्यय असतात ऊन, हुन. पुढील कारकार्थ आहे अधिकरण. अधिकरण म्हणजे काय तर स्थान किंवा वेळ, क्रियेचा काळ व स्थळ दाखवणाऱ्या नामाच्या संबंधाला अधिकरण असे म्हणतात. उदाहरण बघा, माझ्या घरात 4 माणसे आहेत. या वाक्यात क्रियेचे स्थळ आहे घर आणि घर या शब्दाला सप्तमीचा विभक्ती प्रत्यय लागून शब्द तयार झाला आहे घरात, म्हणून सप्तमीचा प्रमुख कारकार्थ आहे अधिकरण. आपल्याला माहित आहे सप्तमीचे एकवचनी प्रत्यय आहेत त, ई, आ आणि अनेकवचनी प्रत्यय आहेत त, ई, आ. आता आपण उपपदार्थ म्हणजे काय ते पाहूयात. 2 शब्द जे वाक्यात असतात परंतु त्यांचा क्रियापदाशी संबंध नसून एकमेकांशीच संबंध असतो, अशा संबंधास उपपदार्थ असे म्हणतात. षष्ठी विभक्ती. सामान्यपणे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असणारे शब्द हे उपपदार्थामध्ये मोडतात, कारण षष्ठीचा प्रत्यय असणाऱ्या शब्दाचा क्रियापदाशी संबंध नसतो, तर वाक्यातील इतर दुसऱ्याच कुठल्या तरी नामाशी त्यांचा संबंध असतो आणि क्रियापद सोडून इतर शब्दांशी संबंध असेल तर त्याला आपण उपपदार्थ असे म्हणतो. म्हणून षष्ठी विभक्ती हे उपपदार्थामध्ये मोडतात. उदाहरण पहा, ती मुलाची आई आहे. मूल या शब्दाला षष्ठीचा प्रत्यय लागलेला आहे, परंतु या शब्दाचा क्रियापदाशी कुठलाही संबंध नसून तो संबंध आईशी म्हणजे इतर शब्दाशी आहे, म्हणून याला आपण उपपदार्थ असे म्हणणार. षष्ठीचे एकवचनी प्रत्यय आहेत चा, ची, चे आणि अनेकवचनी प्रत्यय आहेत चे, चा, ची. सर्वात शेवटची विभक्ती म्हणजे संबोधन. संबोधन म्हणजे काय? हाक मारणे. संबोधन हा देखील उपपदार्थच आहे, कारण ज्या नावाला आपण हाक मारतो त्याचे काहीही कार्य नसते. संबोधन मध्ये एकवचनात प्रत्यय येत नाही, तसेच अनेक वचनात नो हा प्रत्यय येतो. उदाहरणार्थ, मुलांनो खाली बसा. एक लक्षात घ्या, संबोधन विभक्ती फक्त नामाची असते, सर्वनामाची नसते, कारण हाक फक्त नामाची मारता येते. आपण सर्वनाम घेऊन हाक मारू शकत नाही. अशा प्रकारे आज आपण विभक्ती, कारकार्थ आणि उपपदार्थ यांविषयी माहिती पाहिली.